नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये भाताचे इतके वेगवेगळे प्रकार असतात आणि मी बेसिकली मी भात खाऊ आहे आणि त्याच्यामुळे की मला वेगवेगळे प्रकार शोधणं, म्हणजे हिंदुस्थानात असतील बाहेरचे असतील ते शोधणं, त्याची चव घेणं, ते बनवून पाहणं, याचा खूप छान नाद आहे असं समजा. भुंगा चावल नावाचा एक प्रकार आहे, सिंधी लोक बनवतात. आपला मसाले भातासारखाच आहे पण पटापट वेगळ्या टाईपचा आहे थोडासा. ते वेगळे पण काय चुलीपाशी गेल्यावर समजेल. चला चुलीपाशी. तेल आपल्याला वापरायचं आहे. तेल घेतल्यानंतर पहिले आपण फोडणीला जिरं मोहरी असं काहीतरी घालतो, पण याच्यामध्ये जिरं मोहरी काहीच घालायचं आहे. काय घालायचं आहे? सरप्राईज आयटम आहे, येतो आहे. धने आणायला गेली. यामध्ये छान 2 चमचे साखर आपल्याला घालायची आहे. साखरेला कॅरमलाइज करायचं आहे. आता काही लोकांना वाटेल की ही साखर का घातली. तसं पाहिलं तर ओरिजिनल जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये साखर घालत नाही, पण तो भात जो आहे तो कॅरमलाइज झालेला एका स्पर्धेमध्ये मी खाल्ला होता. मग त्या मुलीला विचारलं, ती सिंधीच होती. तो बोले हम इसमें थोडा शक्कर डालते हैं बघार के समय. म्हणून मग मी तो साखरेचा वापर केला. कारण मी हे करण्यापूर्वी अजून 1-2-4 लोकांना, काही लोक हो म्हणाले, काही लोक नाही म्हणाले, पण मग याच्यामुळे स्वाद जो आहे तो उत्तम आला. काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या प्रयोग करून पाहायच्या असतात. आणि प्रयत्नांती परमेश्वर. मी म्हणतो प्रयोगांती नवीन पदार्थ. आणि हे छान कॅरमलाइज झाल्यानंतर तुम्ही एकदा ह्याला एकत्र करून घ्या. भरपूर कांदा. आता मी जवळपास 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. त्यामध्ये हा कांदा जो आहे तो जवळपास अर्धा किलो किंवा थोडंसं कमी जास्त. त्याला छान कॅरमलाइज करून घ्यायचं आपल्याला, लालसर. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. गंमत अशी की आमचा हा जो DOP आहे ना, परीक्षित, तो गमतीशीर प्राणी आहे. म्हणजे त्याचं लक्ष कॅमेऱ्यातून तो पदार्थ शूट करण्याकडे जास्त असतं की पदार्थाकडे जास्त असतं हे मला समजत नाही. कारण तो टेकिंग तर छान घेतो, पण मनात प्रश्न सुरू असतात. शॉर्ट संपल्याबरोबर लगेच म्हणे, पण सर म्हणे तो गोड नाही होणार का? प्रश्न बालसुलभ आहे, पण चांगला आहे प्रश्न. तो गोड होणार नाही, कारण साखर कॅरमलाइज झाल्यानंतर त्याचा गोडसरपणा जातो, थोडा कडवटपणा येतो, आणि तीच ह्याची गंमत आहे. आता यामध्ये 2 तमालपत्र, वेलची, काळी मिरी, स्टार फूल, कलमी. दॅट्स इट. आता यामध्ये हा भिजवलेला तांदूळ आपण घालतोय. एवढा छान भाजल्यानंतर तुम्ही बघत असाल की इथे छान असा परतून घेतला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ. मीठ टाकताना या भाताच्या तिप्पट भात होणार आहे हे लक्षात घेऊन मीठ घालायचं. तिखट, हळद नसते याच्यामध्ये. याच्या 1.5 पट पाणी आपण घालू आणि पाणी मी गरम होतोय.
आणि आता याला मंद आचेवर छान 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घेऊ. आता सिंधी प्रकार म्हटला म्हणजे सिंधी लोकांना पापड खूप आवडतात. तर पापड तो भूनना पडेगा भाई. सिंधी लोकांमध्ये पापड मुलगी कशी भाजते यावरून मुलीला पसंत करतात, माहिती आहे का? माहिती आहे का परीक्षित तुला? आणि हा गरम असतानाच याला आपण असं फोल्ड करायचं. छान असा भाग असं. हां, हा असा एखादा भाग राहिला हा आपण भाजून घेऊ. क्या बात आहे. आता तुम्ही बघा, सी द ब्युटी ऑफ दॅट राईस. कसं आहे की तो तांदूळ जो आहे एक एक छान असा उभा झालेला आहे आणि त्याच्यावर छान हिरवीगार कोथिंबीर आणि शिजला बघा कसे छान मऊशार पूर्ण आणि खालती लागला पण नाही बघा तुम्ही. इतका छान झाला आहे हा भात असा सहसित. म्हणजे असं जर पाहिलं तर असं वाटतं की हा शिजवला की नाही आहे, पण नाही, हा व्यवस्थित शिजवलेला आहे. हे झालं कशामुळे की तुम्ही तो जो तांदूळ आहे तो छान जसा परतला कांद्याबरोबर, कॅरमलाइज कांद्याबरोबर जो परतला, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. हा सिंधी प्रकारचा जो भात आहे त्याचं नाव आहे भुका चावल. नक्की करा. केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका की हा तुम्हाला आवडला नाही आवडला, किंवा तुमच्याकडे जर एखादा छान भाताचा प्रकार असेल तर आम्हाला नक्की कळवा. आपण बनवून दाखवू तुमच्या नावासकट. तुमचा जर फोटो आला तर फोटोसकट. कराल एवढं काम करा.